कायची भिडली आहे बाई हे पोरगे कामावर. आली कालपासून आणि बस सारं घर सप्पा करायला लागून गेली. स्वयंपाक करू दे, नाश्ता करू दे, कपडे धुऊ दे तर भांडे धुऊ दे, सारे कामं करते. काय झालं बाई? अहो काही नाही झालं म्हटलं. काल तर आली इन तू. कालपासून किती कामं केले काही अंदाज नाही. आणि मोहिनी आलीच ना 8 दिवस झाले. 8 दिवसात मोहिनीला विचार का किती कामं केले, गिनती दाखव म्हणा कामाची. गिनती कोण ठेवत असते बाई कामाची? जे केले ते केले, मी नाही गिनत असतो. काय गिनत असते ते काम? किती कामं केले तिनं माहिती आहे तुले? काय गिनन बिचारी? गिनता गिनता थकून जाते, तिची कामाची लिस्ट नाही बनत. काय मी इथं काम करायला आली काय नीट टोमने मारत राहते मला कामाचे. हा 8 दिवस झाली इथं सुख घ्यायला आली जराशी. हा तर नीट हे नाही करत ना ते नाही करत. काय माहित बापा सुनीले कशी वागवशील काय माहित तू. पोरीलेच नाही वागू शकत तर काय सांगितलं जराशी सांग काहीतरी पाई तू. काय हे काय काय बोलते हे? हा कामं करायला आली काय म्हणते इथं? नाही तर काय हे काय आयता बोक्या पुसू काय गेले? जराशी 2 कामं करत नाही हे. हा सांग डिलिव्हरीला आली म्हणते. चल बा ठीक आहे डिलिव्हरी झाली काही झालं. हा तर ठीक आहे गोष्ट. नाही केलं तर 2-3 महिने 4 महिने नको करू ना म्हणत नाही मी काही. पण आता करा लागते ना. इले समजतच नाही बाई. हा मग कधी चांगलं शेजार झालं ना मग समजून इले. आता इले काही नाही वाटून राहिले. इले असं वाटते आपली माय फालतूच बडबड करून राहिली. नसन ठेवायचं तर सारखं सांगणं आई. नाही राहत तुझ्या घरी चालली जातं बाय घरी. हा मला तिथं म्हटलं इच्छापेक्षा सुखच आहे म्हटलं. तकलीफ नाही अजिबात. नवऱ्याला म्हटलं का नाही करत तर नवरा काही म्हणत नाही. सासूले 2-3 शब्द बोलून दिले सासू चुपचाप राहते. हा तू तर मला बोलता माई असून. अहो मोहिनी आई हे पाय आता तुला काही सगळं चुकीचंच वाटन. तुला सांगू काय हे पाय आई बोलते हे चुकीचं नाही बोलत. पण ते तुला वाटते असं काय चुकीचं बोलून राहिली म्हणून. माहिती आहे काय समोर चालून आपल्याला त्रास होते त्या गोष्टीचा. मग काय वाटते आपल्याला का पहिले का थोडंसं केलं असतं तर काय झालं असतं गड्या. हे कसं आहे आता जर तू थोडीशी करशील ना हलकं फुलकं काम ते व्यायाम होईल शरीराचा. तर व्यायाम जर झाला ना तर नंतर त्रास नाही होत. आता पाय मी पहिलेही काम केलं तशी तर करतोच. पण तेव्हाही पिऊ होती तेव्हाही काम केलं का नाही तर पाय मला काही त्रास नाही झाला म्हटलं. हा नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तेव्हापासून काही त्रास नाही. नाही तर शिजर होती म्हटलं. अहो ताई असं थोडी मी करत नाही म्हणून करतो ना. मग आईले प्रेमानं बोलायला काय होते? नाही वचकरच करते मी कधी आली का. त्यासोबत कशी चांगली बोलते आणि माझ्यासोबत बोलायला काय माहिती काय होते तर. आई मला उचलून आणलं होतं का हो त्या रस्त्यावरून? हो कमी झाले होते की मला लेकरं तर तुला उचलून आणलं होतं. म्हणजे चल बा घेऊन जा तू इले कचऱ्यातून उचलून सापडली होती तू तिकडे. म्हणूनच अशी करतो तू मला. खरंच मी ते सावत्र पोरीसारखी आहे ना म्हणून अशी वागवतो मला. नाही तर चांगली वागणूक दिली असती त्या मला ताईसारखी. हा त्यालाही चांगली देतं मोहितले मलाही देतं आपलं ताईले देतं आणि मला नाही देत. बरं माझे बाबा तरी चांगले वागते. हो बाबा चांगले वागते. बाबाला कोणता नेट पडून राहिला? हा पैसा लावा लागला असताना लय मोठा म्हणजे समजलं असतं. शिजरले थोडा पैसा नाही लागत. बरं पैसा तर सोड लावून देईन माणूस. पण त्याचा त्रास तुलेच आहे म्हटलं जिंदगी भरासाठी. हा असं नाही आहे का त्याचा त्रास नाही आहे म्हणून. मग त्याच्यापेक्षा बाई चांगलं झालं ना सुरळीत तर मस्त वाटते. आम्हालाही आनंद होते त्या गोष्टीचा. हा तर तुला असं वाटते का आपली माय पागलच झाली काय? हा काही बोलते. तू ठेवणे नव्हते टोपलं एवढं भारी पकडून उभी आहे इथं. जाय तू करून घे नाश्ता करून घे. काय जाय बरं नाश्त्याचं घेऊन ये बरं. इथं आईचं काही ऐकू नको. आईले सवयच पडली आहे बडबड करायची. हो बाई आईले सवयच पडली आहे बडबड करायची. फरक पडला तिच्या डोक्यात मॅच झाली का नाही ते म्हणून करते अशी. आता काय म्हणतो आई मारता काय मला खाऊन राहिली मी तर. अहो मी माय तुला कायले मारन हो मी. लहानपणीच नाही मारलं तर आता मारण काय एवढी मोठी झाली तर. अरे मोहिनी ऐकत जाय बाई तुझ्याच फायद्याची गोष्ट करतो मी. हा माय एवढं भलं कोणी नाही सोचत असते लेकराचं. आता जर थोडंसं हलकं फुलकं करत राहायची ना अशा वेळेसच करायला लागते. तसं तर सुरुवातीपासूनच करायला लागते. पण त्या नाही केलं. पण जाऊ दे आता तरी कर. आता करत राहायची ना नाही तिथं करून राहिली तर इथं तर कर. तुला का राहिले मनाई करून राहिली का खाले मनाई करून राहिली? राह ना तू तुला जे खायचं आहे ते सांग. नाही आणून देईन तर म्हणजो. पण माझं म्हणणं काय आहे का तू जरासं बाई हातपाय आलो. असं नाही का त्या कामं केले तर मला वज्जरच खुशी होते. हा का माझ्याकडून कामं होत नाही म्हणून तुला म्हणतो. आमचे कामं आम्हाला भारी नाही आहे. इन 4 भांडे 4 कपडे राहते तर ते काही धुऊ करू नाही शकत अशातला भाग नाही. पण मला असं वाटतं का पोरीला समोर त्रास नाही झाला पाहिजे. मग इले तेच सांगितलं होतं त्या बहिणीले. आता पाय आता कशी साजरी झाली ते हे तू येत नाही राहील. तू मग सदा बिमार राहत जाशील म्हटलं. ठीक आहे ना आई ठीक आहे ना आता करतो ना. हे पाय आजपासून सगळं करतो. तू कधी माय भरोशा टाकून देत जाय फक्त काम. मला कधी फक्त माय मागं नाना नको लावत जाऊ. मला सांगत जाय त्यासाठी भांडे ठेवले त्यासाठी कपडे ठेवले हे सांगत जाय बरं मला. फक्त स्वयंपाक नको ठेवत जाऊ बा. माया बल्ला जीव वाटते स्वयंपाक करायची आई. खरंच तिथं गरमी होते कधी म्हणून. त्या घरी गरमी किती होते व. हा काय बरं हे टीन आहे वरतून काय म्हणते घर नाही बांधून राहिली ना काही नाही. किती चांगलं वाटलं असतं घर बांधलं असतं तर. चांगल्या घरी पडली म्हणून वाया गेल्यासारखी नको करू. हा असं थोडी आहे का एकदम आपल्याला सुख भेटलं म्हणून साऱ्या गावाला सुखच भेटन. आणि तुमच्याजवळ पैसा आहे का आमच्याजवळ पैसाच आहे काय? पोरीचे लग्न करणं पोराचं शिक्षण करणं सगळा पैसा याच्यात चालला म्हटलं. हातमजुरीवर काम आहे आमचं. कुठून आणू एवढा मोठा पैसा? नोकरी आहे का आमच्याजवळ? का वावर शेत आहे एवढे मोठे का करण आम्ही त्याच्यातून?
त्या पोरालाही करणं आहे, त्याच्यासाठी करणं आहे म्हटलं. तो तर आलाच नाही अजून. तो तर म्हणे मी त्या दिवशीच येतो म्हणे. हा, त्याची काही ट्रेन लेट झाली का काय झालं मग? येईन ना आज संध्याकाळी येईन म्हणे तो. त्या दिवशी त्याचं काय होतं म्हणे, तर मग राहिला म्हणे तो, नाही आला म्हणे. आता आज येतो म्हणे बा, संध्याकाळी येईन म्हणे, पोचतो म्हणे मी. बरं ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. आता खात नाही का तू, नाश्ता नाही करत काय? करण मग, आता मला काही भूक नाही बाई. ठीक आहे मग मी करून घेतो. कर ना, तर खा प्यायला कोण मनाई केली आहे तुले? खा प्यायला नाही करत मी म्हणाली ना. फक्त माझं म्हणणं एवढं आहे का, थोडंसं करत आहे बा तुझ्यासाठी, आमच्यासाठी नाही. आम्हाला कोणती हे नाही तर तू आता नवरा पैसा लावूनच राहिला. आमचे कोणते पैसे चालले त्याच्यात? का नाही बा, आमचे पैसे चालले आहे त्याच्यात, तर आम्हाला तकलीफ होऊन राहिली. पैसे तर त्या नवऱ्याच्यात चालले त्याच्यात, आम्हाला काही नाही आहे. आई व मी काय म्हणतो, माझ्या शेजारी कणी एक पोरगी आहे, मस्त पाहायला चांगली आहे, गोरी पान मस्त बारीकशी मस्त पोरगी आहे. तर आपल्या मोहितसाठी विचारून पाहाव काय? हा, मला असं वाटतं यंदा मोहितचं करून टाकावं म्हटलं. असं काय, चांगली गोष्ट आहे ना मग, करणंच आहे यंदा. काय करतो ठेवून, आता झालं ना त्याचं वय झालं, आणि आता तो बनला इंजिनियर, आता त्याला नोकरी लागून जाते. मग काय राहिलं, हा लग्न होऊन गेलं तर बरं राहील, दोघं जण राहतील आपले. तर पोरगी चांगली आहे म्हणतो नाही, आणि हो चालते ना बाई, काही फरक तर पडत नाही आपल्याला. त्याला विचारपूस करायला लागेल ना. हा, तो आला म्हणजे त्याला विचारून घेऊ आपण, नाही काय? दाखवून देऊ पोरगी, जर त्याची इच्छा असली हा बा मी करून घेतो, तर दाखवून देऊ पोरगी त्याला. पोरगी शिकली गिकली आहे का? बस शिकली आहे ना आई, चांगली ग्रॅज्युएशन झाली आहे ना, मस्त शिकली आहे पोरगी. स्वभाव नाही चांगली आहे, माझ्या घरी रोजच येते, माझ्या पोरीसोबत खेळायला येते, तशी येते. आणि आपण वैवट गिवट करतो का नाही उन्हाळ्याचा, ते करू लागायला येते मला वहिनी करून. तर मला लय दिवस मन आहे तिच्यात. यंदा तिला पाहुणे पाहायला आली 1-2 ठिकाणचे, त्यानं पसंती दाखवली तशी, पण हिचे बाबाच नाही म्हणे. हा, मग मी गोष्ट काढली तिच्याजवळ अशीच, ते कणी लाजे. मग हो म्हटलं तिनं गती मोहितचा फोटो दाखवला मी तिले, तर हो म्हणे चांगला आहे म्हणे तुमचा भाऊ बहिणी. तेव्हापासून आता रोजच येते. असं म्हणजे पोरीचं तर मन हावच आहे समजा, नाही? तर मग आता पोराचं त्याला विचारायला लागेल, नाही? विचारपूस करून घेऊ त्याला जरासं. हा बाई ठीक आहे ना, विचारू ना. पहिले याला विचारायला लागेल, मग त्याच्यासोबत बोलायला लागेल आपल्याला. बाबा कुठे गेले बाई? दुकान उघडलं का बाबानं? नाही हो, त्या दुकानासाठी जरासा माल आणायला गेले. दुकानातला माल सरला ना, आता पैसा नव्हता ना काही नव्हता, तर थोडा आणणं चालू होता. आता मग एक कट्टे पैसे जमा केले आम्ही, त्याच्यातलं 1 रुपयाने खर्च केला म्हटलं. हा, आणि आता काय केलं, तेवढे पैसे जमा केले ना, आता एक काय नव्हते माल आणायला गेले. आता लागून बाई दुकानात. आता कसं हे एरियात एकच दुकान आहे की आपलं, तर खपते माल चांगला. आई ते दुकान वाढून काऊन नाही टाकत, आता जरासं मोठं काऊन नाही करून टाकत? एवढंसं लहानसा खोका आहे तर जरासं बाबाला म्हणा आता थोडंसं बांधून घेऊ म्हणा तिथं. नाहीतर आपल्या सांगण्यात आहे का नाही, तर दुसऱ्याची जागाही नाही माहिती. एखादं जर बांधून घेतलं तिथं पक्क दुकान, तर हा काय करतो माहिती, पक्क दुकान बांधून कोण करणार आहे ते? आता आम्ही आहे तोपर्यंत करतो, चालते ना. तो आता नवीन तर खोका घेतला तो यंदा, तर चालून जाते. कारण का पाय, आता केलंही समजा तर पोरगं तर काही करणार आहे नाही. तो तर इथं राहते का नाही राहत कोणाला माहीत. आणि मग राहिलं आमचं काय आज आहे उद्या नाही आहे. ते बाबा आहे तोपर्यंत करण, माय कोणतं होत नाही, मला तर समजतच नाही ते काही. मोहिनी तू तर म्हणे ना मागल्या दिवशी का मी दुकान टाकतो म्हणे कपड्याचं, अशी गोष्ट काढली होती बा त्या. हा ताई, टाकतो म्हटलं होतं आणि टाकणारही आहे. पण हे आता मग मला दगदग झाली असती का नाही, तर मग राजेशजी म्हणे कायले म्हणे सध्या करतो म्हणे, सध्या नको करू म्हणे, थांबून जाय म्हणे, डिलिव्हरी झाल्यावर कर्ज म्हणे. मग कसं तू हलकी होऊन जातं म्हणे, तुला धावपळ करायला काही वाटत नाही म्हणे. लेकराले म्हणे झोपलं राहिलं तर आई पाहते, वैशाली ताई पाहते, कोणी पाहून घेते आमच्या इथं. असं काही टेन्शन नाही आहे का मॅच पाहिलं पाहिजे म्हणून. मी तेच म्हणत होती, ना आता झोमाडं काही मागं लावलं नाही पाहिजे. मग ठीक आहे, लेकरू जर असं वर्षभराचं 6 महिन्यात झालं तर गोष्ट अलग आहे. आतापासून लावून घेतलं तर मग तू सांग, मधात तर बंदच राहील ना का? त्या डिलिव्हरीच्या टाईमात तिथं जाशील तू 2-3 महिने, त्याच्यापेक्षा 2-3 महिने आराम करजो, मग लागन तर हे करजो. कारण का तुमच्या इथं काय खा प्यायची नुपर आहे का तुलेच काम करायला लागन तेव्हाच खान तुम्ही का बा? आताच काम करणं जरुरीच आहे म्हणून. हा, त्याच्यासाठी नाही करून राहिली मी कायसाठी करू राहिली माहित आहे? माझ्या लेकरासाठी काही राहिलं पाहिजे, माझ्यासाठी राहिलं पाहिजे. मला घरातून थोडंसं निघायला भेटलं पाहिजे बाहेर, नाही तर नुसतं घरातल्या घरातच राहायला लागते म्हटलं. त्याच्यासाठी बाई सुखातून दुखात जायची आदत आहे बाई या पोरीले. हा, नाही तर एवढं चांगलं आहे, कायचीच हे नाही म्हटलं इले, नुपर नाही कोण्या गोष्टीची. तुले तरी घुटू जरासं हे करायला लागते, तंगी हे ते भोगात बसा लागते. इले कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही म्हटलं. नवरा एवढा पैसा कमावते, घरात सारं गय भरलंच आहे म्हटलं हिच्या, तरी या पोरीले कणी अननीच आहे नाही रे. आई तसं नाही आहे ते. तू सांग मला, सगळं घरी बरोबर आहे म्हणून काय आपण काम नाही करावं काय? आपण काम केलं तर आपल्याच कामात पडते. आपण काय लोकायला नेऊन देऊन राहिलो काय? आणि मग का तू ते दुकान टाकशील, पैसा कुठं जाईल मग? तो पैसा माझ्याजवळ, मी ठेवून तो पैसा माझ्या दुकानाचा. हो, तुझ्याजवळ ठेवू देते तुला पैसा. त्या पैसा पाहिजे तू पुऱ्या घरातच लागते कणी, तर हेच म्हणणार आहे ते सासू. म्हणून बाई करून राहिली, ते एकातलंच करून राहिली म्हणून सारं
आम्ही लेकरं पाहून राहिलो सारं करून राहिलो तर पुरा पैसा घरात लाव म्हणून असेच म्हणणार आहे. पण मी थोडी देणार आहे आई, मी काय साठी देणार आहे? मी मेहनत करणं दिन काय येईल? हे देते ना राजेशजी, देते ना महिन्याचे 10,000 रुपये देते किराण्याले. मग कायले पाहिजे अजून माझ्याजवळचे पैसे कायले घेईन ते आता नको सांगू आम्हाला, नंतर सांगजो मग बनजो. अरे काऊन अशी हात गुंडून उभी आहे? कामं नाही आहे काय स्वयंपाक घरात? कामं नसन तर मग तिकडले करून घे, दुसरे कामं तर लय आहे घरात. नाही आई, खूप काम आहे, स्वयंपाक व्हायचाच आहे अजून. मी ना विचारच करत आहे भाजी कशाची करू, काय करू, काही समजत नाही मला, म्हणूनच मी अशी उभी आहे म्हटलं. काऊन भाजीला आहे नाही काही असं ना? आता मला वाटतं त्या दिवशी बाजार झाला तर भाजीचं आणलं होतं, सरलं काय सगळं? होय, भाजीचं सगळं संपलंय. कारण आता त्या दिवशी आणलं होतं ना बाबांनी, तर जेवढं आणलं होतं ना तेवढं पण भाजीचं संपलं. कारण की कधी कधी 2 भाज्या झाल्या ना, तर मग त्या 2 भाज्या उठल्या, त्याच्यामुळे टाइम कमी झाले, तर आता काहीच नाही भाजीला. मग आता कायची भाजी करता आता तू? आता कोणाला काही चालते कोणाला काही चालते, असं आहे आपल्या घरात. सगळे एकसारखं काही चालत नाही, कधी कधी 2-2, 3-3 भाज्या करायला लागते. आता कायची करतं मग भाजी? काही आहे काय तुझ्या डोक्यात आयडिया आहे काय काही? नाही नाही, मला काही कळतच नाहीये. काय करू आता तुम्ही सांगा ना, मलाच नाही समजत आहे कशाची भाजी करू ते. जरासं इथं गुजरीत जाऊन आणाले कोण नाही लावलं त्याला सुमितले, काही एखाद्या भाजीचं आणत होता तो, त्यानं आणलं असतं तर करून घ्यायला पाहिजे होतं. आता हे पोरं ड्युटीवर जाईल, हे सासरे जाईन वावरात, आणि मग आता हे जेवून जाईन ना, तसेच जातीन काही हे. हो मी म्हटलं नाही पण त्यांना असं काही की आणून द्या की काही म्हणून, पण कशाची करायची हेच तर समजलं नाही मला. हो तर काही आण म्हणा, जे भेटलं ते लय काही भेटते तिथं गेला का, लागन तेवढं दिसते, जे आपल्याला पसंत पडलं ते घेऊन येता येते. बरं आहे, ठीक आहे, म्हणते मी त्यांना आणा म्हणून काहीतरी. हो, आणि मी काय म्हणतो, ते छाया येईन म्हटलं आज येते का उद्या येते काय माहित, तर त्याला सुमितले 2 किलो आंबे आणायला लावजो. आता कसं आहे, तिला आंब्याचा रस झालाच नाही ना, तिचा आंब्याचा रसही होते आणि अधिक महिन्यासाठी होते, तर त्या आता अधिक महिन्याला येऊनच राहिली आहे, तर कर्ज बाई रस करून ठेवजो. जर ते आली तर आल्यावर कर्ज म्हणा, असा करून नको ठेवू, आपल्यासाठी करशील तर करून घेजो. 2 किलो आंबे आणायला लावजो त्याला. होय ठीक आहे आई, असं करू का? फोडणीचं वरण करून घेऊ का? चालत असेल तर ते बनवून घेते, तुम्हाला आवडत असेल कोणाला तर. मला तर काही चालते हो, माझ्या काही विषय नाही आहे. हे पोरं येईल नाही चालत ना, येईल हिरव्याच भाज्या पाहिजे, दुसऱ्या भाज्या खात नाही ते. आताचेच काय पहिलेपासून नाही खात, बस आम्हाला हिरव्या भाज्या दे म्हणते. कायची दे मग? तर कायची आणा म्हणा, भाज्या चालते त्याला सगळ्याच कोणतेही, फक्त त्याला भाजी पाहिजे. ओके ओके ठीक आहे ठीक आहे, करते. आणि मी इथं पुष्पाच्या घरी चालली, नाही तर इथं घरातच पाच बसशील मले. पुष्पाच्या घरी जातो, जराशी ती आली होती की नाही बोलावले, ये जा म्हणे घरी म्हणे, तर जातो जराशी तिच्या पोरीसोबत बोलायले आणि येतो मग अर्ध्या घंट्यात. होय ठीक आहे, या ना. असं आहे, स्वतःचं घर ते स्वतःच घर होते, विनाकारणच मी भांडून तिथे गेली आणि दुसऱ्या परक्या माणसांसोबत काही अर्थ नाही झाला मला, काहीच नाही. उलट ना स्वतःची बदनामी करून घेतली मी. काय गरज होती करण्याची? आता माझ्यावर सुमितजी पण भरोसा करत नाही, काय करणार आहे म्हणत. मी त्यांचा विश्वासघात केला, 1 सोडून 2दा केला, त्यांना अशी कधी अपेक्षा नसेल माझ्याजवळून. आता इथे किती बरं वाटत आहे, आता असं वाटत आहे की नाही आपण आपल्या घरातच आहे, आणि आपले लोक 2 शब्द बोलले पण आपल्याला काय फरक पडते. पुष्पा पुष्पा हो, घरी बोलावते आपल्याला, काय माहित बाबा कोणा सुरगटात जाते हे तर घरातल्या घरात घुसून जाते, आवाजही देऊन नाही राहिली, काय करून राहिली काय माहित बाया तिकडे अंदर. मग आले काय सरलं बाई? बरं झालं आल्या तुम्ही. या ना, बसा ना, बसा, नाश्ता गिश्ता देतो तुम्हाला. हे पाय, आता नाश्ता काही खात नाही मी, नाश्ता नाही खात ना, चहा नाही पेत. ते कुठं आहे ती टीना, कुठं आहे? आवाज दे बरं तिला जरासा, ते तिला आवाज. ते बसली तिच्या खोलीत, काही कोणाचं ऐकून नाही राहिली, कोणाचं बोलून नाही राहिली आहे. काय करावं बाई आता, किती झेलाव या पोरीचे नखरे. शेवटी मी आता म्हणून दिलं, जाय म्हटलं तिकडे, कुठेही जाऊन मार म्हटलं. इथं आम्हाला काही खेळायला नको म्हटलं. पोट्ट तर पोट्ट तसंच निघालं, पोट्टी तशीच निघाली, किती काय खाऊ म्हटलं बाई यायचं. जरासं प्रेमानं घ्या लागते. आजकाल कसे आता लेकरं मोठे झाले म्हणजे मोठं सांभाळा लागते बाबा त्याइले. मग आता कुठं जात नाही तर जाय म्हणतं. खरंच पोरगी चालली गेली कोणासोबत तर मग म्हणशील का आमची तू करून ठेवली सगळ्या इकडे. आता असते बाई काही लेकरं कसे प्रेमानं घ्या लागते त्याइले. समजाव तुम्ही तिले, ऐकलं तर ऐकलं. बाई किती समजावलं हो, कधी तर रात्र चालली गेली समजावण्यात नाही आली, पण तिनं काही ऐकलं नाही, कोणाचं नाही ऐकून राहिली ती. काय करू आता? ठीक आहे ना, देणं तिला आवाज देणं. काय म्हणता काकू, तुम्ही मला बोलावलं काय? हो टीना, ये बरं, बस बरं जराशी इथं. माझ्या आईनं बोलावलं काय काकू तुम्हाला इथं? नाही बा, तू आई काय बोलावं ना मला, मी चाली आता घुमत फिरत येऊ नाही शकत काय, आता घरी कोणी नाही आहे, गमून नाही राहिलं होतं. चाल म्हटलं जाव, आता लहानपणी कशी तू माझ्या घरी ये खेळाले आले त्याले, चल म्हटलं मी येतो टीनाला जरासं भेटून. हाव काकू, आणि तेव्हा माहिती आहे का मी लहान होते ना, तुम्ही ऐकही माझ्या मनानं, तुम्ही तुमच्या मनानं ऐको. मग आता पाय ना, आता तर कोणी कोणाच्या मनानं ऐकायला नाही पाहत. काऊन नाही ऐकत बाई? ऐकते ना, सगळेच ऐकते. सांग मला, सांग काय करायचं आहे तुले? काय नाही ऐकून राहिलं कोणी? नाही काहीच नाही, तशी नाही म्हणत मी, गोष्ट सांगून राहिली. हो तर सांग ना तू, त्याचा मनासारखं काय नाही होऊन राहिलं, सांगशील तर मी तुझ्या आई बाबाला म्हणतो. पाय ना मग ते ऐकते का नाही ऐकत मायावाला तर.
काय सांगायचं आहे? लग्नासाठी नाही म्हणते ते. आता एवढं वय होऊन राहिलं तरी आता काही लग्न करत नाही म्हणते. हा सांग ना, ते सांगा तिला गोष्ट. तू बोलू नको पुष्पा, तू काय आली बोलाले? काऊन तुला लग्न नाही करायचं आहे काय? हा मला सांग, लग्न नाही करत म्हणतं काय तू? काकू माझ्या मन जिथं होतं लग्न करायला तिथं मला करायला भेटलं नाही. आता दुसऱ्या माणसासोबत करून काय करू? जिथं मनच नाही तिथं करून तरी काय करू मी? म्हणून मला असं वाटतं की लग्नच नाही करावं आता. मग काय करतो बिना लग्नाचं राहून सांग? जमाना एवढा चांगला आहे काय? हा कुठेही गेली काय लोक टोमणे मारत जाईन म्हटलं. आता वय बरोबर लिमिटमध्ये आहे. आता लग्न होते मग वय वाढलं म्हणजे कोण करत? पण करणं जरुरीच आहे काय काकू? वा वा, जरुरी काऊन नाही? एकामेकाची साथ जरुरी असते म्हटलं. हा बाई माणसाला साथ देते, माणूस बाईला साथ देते, त्यालाच लग्न म्हणत असते. हा दोघं जण एकत्र येते. आणि हे काय लावलं त्या लग्न नाही करत लग्न नाही करत? असे तर लय गेले म्हणणारे लग्न नाही करत. मग नाही केलं काय त्यानं? लग्न करून सुखी आहे स्वतःच्या घरी. तू सांग, तशी राहिली तरी दुखीच आहे. लोक म्हणते लग्न केलं तर दुखी होते. कायचं दुखी होते लग्न केलं तर? हा अरे ते कामं धंदे हे ते करायला लागते कनी, तर नेट पडला तर दुखी होते. इथं तू सांग, इथं राहिली तर माझ्या जीवाला घोरच आहे कनी. का बाई माय पोरीचं लग्न नाही झालं त्याला वाटते मायबापाले पोरीचं लग्न झालं पाहिजे. आता एकटीच आहे ना तू, 10-5 तर काही आहे नाही. त्या भावाने असं केलं पाहिजे ना, स्वतःच्याच मनाने आणली आणि आता गेला कणी तिला घेऊन. आला काय मायबापाचं तोंड पाहिलं काय वापस? मग आता तू अशीच करतं म्हणतं काय? कोणी ना कोणी तर दोघांपैकी मायबापाची लाज राखा बापा. हा चांगलं राहा, मस्त काय म्हणते करून घे लग्न, चांगलं पोरगं भेटते. आता जसं म्हटलं तसं भेटते. समोर गेली थोडंसं वय वाढलं का मग नाही भेटत, मग काही करून घ्या लागते. मग तू इच्छा होईल वय वाढल्यावर लग्न करायची इच्छा होईल. आता तुला नाही वाटून राहिलं त्याच्यापेक्षा बाई करून पस्ताव. नाही करून पस्तावल्यापेक्षा नाही पटलं तर येऊन जाजो वापस. पण पहिले तू लग्न करून घे बापा. मग ती कोणी म्हणते ना काकू लोक नवऱ्याला सोडून येऊन गेली म्हणून? लोक म्हणते ना, आम्ही तर नाही म्हणू ना. आम्ही काय म्हणून मी त्या माईला सांगन ना का तिला ठेव, काही हे नको घेऊ, टेन्शन नको घेऊ. तिला दुःख आहे, तिनं नाही ऐकलं, बस येऊन जाजो वापस बिंदास. मला सांगजो. असं म्हणता काय काकू? हो अशीच बोलतो मी. मग काम सारखं आहे. मला नाही पटत ते गुतू गुतू ठेवणं गोष्ट. नाही पटत काय सोडून दे त्याला, येऊन जा इथं. ठीक आहे मग करतो मग मी लग्न. कारण का मी म्हटलं आपल्याला वापस यायचा ऑप्शनच नाही आहे म्हटलं, म्हणून मी नाही 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 हा करून राहिली होती. आता नाही हाव काही करू नको. आता हो म्हण एकदा आणि करून घे. साजरे पोरं येऊन राहिले. हा आता होऊन जाते बाई चांगले. आता नोकरीवाले जसे पाहिजे तसे पोरं भेटते तुले. जो आला पसंत पडला सटकन हाव मन पटकन लग्न करून घे. आता ह्या महिना निघाला लग्न लावून देतो ते आम्ही. बस झालं, टेन्शन खतम माय बापाचं. आई बरं दाखवून देतो पोरं. तू म्हणे ना पोरं आहे म्हणे कुठचे होतं, बोलावून घ्यायचं आपल्या घरी. हा आता जेवढे म्हणजे तेवढे बोलावून घ्यायचं. मला जो पसंत पडला त्याला हाव म्हणून मी लग्न करून चालली जाईल. तशीच तर तुला पण नाही, तुला पटेच नाही. मग काय बरं आता त्या काकूचं कसं पटलं तुले? म्हणून म्हणतो घरातल्या माणसाचं कोणाला पटत नसते, बाहेरले बोलले म्हणजे बरोबर पटते. त्यात सांगितलं होतं ना पण काकूले असं असं म्हणा म्हणून टिनाले. नाही बापा विचारून घेता येईल लागन तर माझ्या समोर विचारून घे तोंडावर. मी काही म्हटलं काय म्हणून? मी काहीच म्हटलं नाही, काही बोलायलाही गेली नाही त्याईले. मी तर घरातून बाहेर नाही चालले कुठं. त्या समोरच तर होती व कधी जाईल मी त्याच्या घरी. मग काकू कशी एका आल्यानं बोलायला लागल्या मला? अहो टीना, गोष्ट लपत नसते, गोष्टी उजागर होत असते. मग म्या म्हटलं ऐकली होती ही गोष्ट का नाही म्हणून राहिली तू म्हणून. म्या म्हटलं बाई हे पोरगी नाही करून राहिली, आपल्या हाताखाली राहिली खेळली नाहीची मोठी झाली. हा मग तिकडे तू गेली जेव्हापासून पुण्याला तेव्हापासूनच झाली की नाही अल्लग. हा म्या म्हटलं ऐकून म्हटलं पोरगी माय मनानं म्हटलं. आता म्या माया पोरीपेक्षा तुला लाड केला म्हटलं कधी. म्या म्हटलं ऐकून नाही का गडा म्हटलं हे. चल म्हटलं जातो जराशी निघले येतो म्हटलं, सांगून समजावून जराशी. समजली तर समजली म्हटलं. तशी पोरगी समजदारच आहे पुष्पा तू. हो ना बाई समजदारच आहे ते, पण कधी कधी अशी वागते का ना समजीसारखी. चाल मग जातो बापा मी आता, समजली ते. पहा मग दोघी माहिली की आता काय करायचं आहे तर. काकू मी काय म्हणतो, सर्व्हिसवाला पोरगा करू का व्यवसायवाला करू? आता पाय बाई मला तर असं पटते का तू सर्व्हिसवर आहे का नाही, तर तू सर्व्हिसवाला पाहून घे बस असं वाटते मला. कारण का तुमचा मेल नाही जमन ना, मग तो व्यवसायवाला होईल तू सर्व्हिसवाली होशील. त्याच्यापेक्षा दोघं जण अलग अलग गेल्यापेक्षा एकत्रच करा ना. ते होते. पुष्पा बोलावून घे मग उद्या पाहुणे. हा हो बाई पाहुणे तर तयारच आहे बापा, पाहुणे तयारच आहे, पण पोरीच्या येणंच जराशी अटकले होते. नाही म्हटलं म्हणे नाही, मग काय करू त्याला बोलावून घरी म्हटलं. हो साजरी साडी गिडी घालजो मस्त पाहुणे आले म्हणजे. काकू तुम्ही नाही येन काय? तुम्ही ये जा घरी, तुम्ही या ना काकाजी दोघंही ये जा. पण बाई जमलं तर माझ्या घरी कोणी आहे नाही ना, साऱ्या सुना गेल्या गावाले. अन ते लाईनी आहे फक्त एक परी, आणि तिले काय घरातला एवढा काही अटप आहे नाही, आपल्याला सांगायला लागते तिले सगळ्या गोष्टी. बरं येतो पुष्पा मग मी. हो बाई या. पहा बाई असं असते, होत असलं तर कोणाचं चांगलं करून द्यावं, नाही तर मग वाईट काही करावं नाही काय. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.